कल्याण ग्रामीण के पूर्व विधायक प्रमोद उर्फ राजू पाटिल को उनके गांव में एक भी वोट नहीं मिला। इस तरह का दावा मनसे प्रमुख राज ठाकरे ने हाल ही में कार्यकर्ता सम्मेलन में किया था, लेकिन अब शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ताओं ने इस दावे को गलत बताते हुए चुनाव आयोग के आधिकारिक आंकड़े सार्वजनिक किए हैं। कटई गांव के शिव सैनिकों ने फॉर्म नंबर 20 की जानकारी सोशल मीडिया पर वायरल करते हुए सवाल उठाया है कि भ्रामक जानकारी राज ठाकरे तक किसने और क्यों पहुंचाई। आधिकारिक मतदान आंकड़ों के अनुसार कटई गांव में कुल 1470 मतदाता थे और 3 मतदान केंद्र बनाए गए थे। इनमें से राजू पाटिल को कुल 683 वोट मिले, जबकि उनके प्रतिद्वंदी राजेश मोरे को 539 वोट प्राप्त हुए। यानी राजू पाटिल को अपने ही गांव में 144 वोटों की बढ़त मिली। ऐसे में 0 वोट का दावा पूरी तरह गलत साबित हुआ। इस मामले को लेकर राजनीतिक विवाद बढ़ गया है और सोशल मीडिया पर यह मुद्दा तेजी से चर्चा का विषय बन चुका है। सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलंय का त्यांच्या गावातनं राजू पाटीलला एकही मत मिळालं नाही। मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांना चुकीची माहिती दिलेली आहे, कारण असं होऊ शकत तर कुठल्याच मतदार कुठल्याच असं नाही की एकही मतदान नाही म्हणून। प्रत्येक इथे 2 नंबरला आहेत राजू पाटील। आता आमच्या गावातलं त्यांनी सांगितलं, गावात आमच्या टोटल 1470 मतदान झाला, त्यापैकी यादी क्रमांक 353 याच्यामध्ये राजू पाटीलला 260 मतं आहेत आणि राजेश मोरेंना 183 मतं आहेत। परत यादी क्रमांक 354 मध्ये राजू पाटीलला 269 मतं आहेत आणि राजेश मोरेला 205 आहेत। परत तिसरी यादी क्रमांक 355 यामध्ये राजू पाटीलला 154 आणि राजेश मोरेला 151। अशी काटे गावातनं 683 मतदान राजू पाटीलला झालेलं आहे आणि 539 मतदान राजेश मोरेला झालेलं आहे। नाही अध्यक्षपर्यंत बातमी काही खोटी पसरवतात, तर अध्यक्ष साहेब ते निर्णय घेतील ना। ते सन्मान्य राजसाहेब याचा काहीतरी निर्णय घेतील ना, तर त्यांनाच ही चुकीची माहिती दिलेली आहे। आता साहेबांनी तिथे सांगितलं मेळाव्यामध्ये की राजू पाटीलला गावातच मतदान एकही मतदान मिळालं नाही 1400 पैकी। आमची मागणी काय नाही, आम्ही जे आहे ते सत्य घटना मांडलेली आहे। याद्याप्रमाणे जे आता लिस्ट आलेली आहे आपल्याप्रमाणे वोटिंगची, ती आम्ही मांडलेली आहे समोर। नाही बघा, आमच्या खासदार साहेबांनी पूर्ण या मतदारसंघात विकासाची गंगा आणली, गंगा विकासाची। त्याच्यामुळे हा परिणाम झालेला आहे मतदारांवर आणि त्याच्यात दुधात साखर पडल्या। लाडकी बहीण आली आमची, लाडक्या बहिणींचे 30% मतदान लाडक्या बहिणींचा झाला, त्याच्यामुळे सर्व उमेदवारांना फटका बसलेला आहे। खासदार साहेबांनी जे कामं केले ते 2 दिवस जातील, 2 दिवस सांगायला, एवढे कोटीची। आता आमचा हा समोरचा माझ्या ऑफिसच्या समोरचा निजाचा तलाव आहे, त्याच्यासाठी 15 कोटी रुपये साहेबांनी दिले। बाजूला आपला किरकाली मंदिर आहे, त्या किरकाली मंदिरसाठी तिथे 15 कोटी रुपये दिले। आता रुणवालच्या बाजूला वारकरी भवन ते काम चालू आहे, आता बऱ्यापैकी मला वाटतं 60% काम झालेलं आहे। तिथेच वारकरी भवनासाठी 15 कोटी रुपये दिले। हे आमच्या मतदारसंघाचं साहेबांचं ग्रामीण भागातले इथलं सांगतो मी, बाकीचं सांगत नाही। आणि जिथे ग्रामीण भागात जाल प्रत्येक गावोगाव त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवलेले आहेत। पूर्वी आम्हाला बैलगाडी घेऊन शेतातच जावं लागायचा, पण आता असं एकही गाव राहिलं नाही की त्या गावात रस्ता नाही, पाणी नाही। पाण्याची समस्या, पाण्याचं सगळं झालं। या 14 गावांना पहिला पूर्वी नळ नव्हते,